नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल माहिती। एकनाथ संभाजी शिंदे हे शिवसेनेचे नेते असून महाराष्ट्र राज्याचे 20वे मुख्यमंत्री आहेत। मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की याआधी 2015 ते 19 पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते। 2019च्या सुरुवातीपासून त्यांनी आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली। ठाण्यातील कोपरी पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग 3 वेळा म्हणजेच 2009, 2014 आणि 2019 पूर्वीचे एकत्र ठाणे विधानसभा मतदारसंघातून 2004 असे 4 वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते 1980च्या दशकात शिवसेनेमध्ये दाखल झाले। एका साध्या शाखा प्रमुखापासून त्यांचा राजकीय कारकिर्दीचा प्रवास सुरू झाला आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटपर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज शिवसेना नेतेपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली। जीवन परिचय पाहूयात। एकनाथ शिंदे यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1964 रोजी सातारा जिल्ह्यातील दरे गावामध्ये झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्रमांक 3 येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा नंबर 23 मध्ये झाले, तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले। वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता। ठाण्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमत होती। समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता। अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली। तेव्हापासून श्री दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला। गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पाम तेल उपलब्ध करून देणे, नागरिक समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे। सन 1986 साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता। त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना 40 दिवसाचा कारावास झाला होता। राजकीय प्रवास पाहूयात। सन 1997 साली त्यांना ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाली, त्यात ते विजयी झाले। सन 2001 मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली। सन 2001 ते 2004 अशी सलग 3 वर्षे ते या पदावर कार्यरत होते। केवळ स्वतःच्या वार्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला। त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले। सन 2004 साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली। या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले। त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेने ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली। जिल्हा प्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्त झालेले ते शिवसेनेचे पहिलेच होते। जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन 2009, 2014 आणि 2019 अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले। दिनांक 30 जून 2022 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री झाले। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।